हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू व्लॉग. तर मस्त अशी सकाळ झाली आहे. आजकाल खूप थंडी पडते, सकाळी धुकं पण खूप असतं. मी पहिले बाहेर उठली की बाहेर गॅलरीत येऊन बसायचे, पण आता बसण्याची तितकी इच्छा होत नाही. बट बाहेर बघत असते मी, कारण धुकं मस्त दिसत असतं एकदम. व्हिडिओत तितकं कॅप्चर नाही झालं, बट बाहेर मस्त असं धुकं होतं. छान असं जास्वंदाला आज एक फूल पण आलं होतं, 2-3 कळ्या आलेल्या होत्या आणि मस्त अशी फुलं आलेली होती आज बाल्कनीमध्ये. बघून एकदम प्रसन्न वाटतं जेव्हा गॅलरीत येतो आणि अशी मस्त फुलं दिसतात कलरफुल, तर छान वाटतं. आणि मनी प्लांट पण खूप वाढलेला आहे, मस्त ग्रो झालेला आहे. ते सगळं मस्त बघितलं, 5-10 मिनटं बाहेर स्पेंड झाले ते बघण्यात आणि मग आले घरात. तर आज मी तुमच्यासोबत काही होम क्लिनिंगच्या टिप्स शेअर करणार आहे, ज्या मी यूज करते. तुम्ही बघू शकता इथे स्विचबोर्ड खूप खराब झालेला आहे. काही वेळा आपले हात खराब असताना स्विचेस प्रेस केले जातात, सो त्याने खराब होतात. तो मी इथे हे नेलपेंट रिमूव्हरसाठी जे वाईप असतं ते घेतलं आहे आणि त्याने मी हा स्विचबोर्ड क्लीन करून घेणार आहे. अगदी इझिली हा क्लीन होऊन जातो आणि फार वेळ पण नाही जात. एकच वाईप मी घेतलेला आहे ने त्याने मी हे क्लीन करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अगदी पटापट होत आहे, खूप वेळ नाही जात. एका वाईपने ऑलमोस्ट एक बोर्ड तर क्लीन होऊनच जातो. या घरातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला क्लीन करत राहाव्या लागतात, मेंटेन ठेवत राहाव्या लागतात आणि काही वेळा नाही लक्षात येत की कशाने होईल. बट मी ही टिप खूप दिवसांपासून यूज करत आहे आणि मला ह्याचा खूप छान यूज होतं. इवन अलेक्साचं पण त्रिशा कधी कधी बटन दाबते तर तिथला पण पोर्शन तिचा खराब झालेला असतो अलेक्साचा, तो पण मी ह्या वाईपनेच क्लीन करते आणि अगदी इझिली होऊन जातो क्लीन. तुम्ही बघत आहात की स्विचबोर्ड पण एकदम इझिली पटापट क्लीन होऊन जात आहे. भरपूर पटकन होतात ह्या गोष्टी, बट लक्षात येत नाही काही वेळा. तर मला ही टिप माहीत होती तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावी. आणि तुम्ही बघू शकता की छान असा स्विचबोर्ड एकदम क्लीन झालेला आहे. कुठेही आता डाग दिसत नाही. तुम्ही पहिले बघितला होता तर किती खराब होता आणि आता एकदम मस्त असा क्लीन होऊन गेलेला आहे. अगदीच फ्रेश वाटत आहे तो स्विचबोर्ड. आणि बघू शकता तुम्ही बिफोर आणि आफ्टरचा लुक. आणि आपल्या लेडीजचा तर सगळ्यात जास्त वेळ हा किचनमध्येच जात असतो. ग्रोसरी म्हणा, भाजीपाला म्हणा, या सगळ्या गोष्टी आपणच बघत असतो. बट काही वेळा असं होतं की एखादी गोष्ट संपलेली आपण बाहेर गेलो तर आणायचं लक्षात राहत नाही, विसरून जातो. तर मी असं फ्रीजला इथे हे एक फ्रीज मॅग्नेट लावलेलं आहे, ज्यात हे नोटपॅड आहे, एक छोटीशी डायरी आणि पेन आहे. तर त्या डायरीत मी हे असं लिहून ठेवत असते, जी पण काही गोष्ट संपली आहे ती तिथे नोट करून ठेवते आणि पुन्हा ती डायरी तिथे ठेवते. जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा त्यातलं एक पेज काढून घेतलं की मग आपल्याला लिस्टप्रमाणे सामान घेऊन येता येतं. तर मी इथे हे यूज केलं आहे. तुम्ही एक मॅग्नेटिक बोर्ड आहे तो पण यूज करू शकता. त्यानंतर ओव्हन, जे आजकाल भरपूर यूज केलं जातं. सगळेच जणांकडे ओव्हन आजकाल असतं. पण तुम्ही बघू शकता बाहेरून आपण क्लीन करतो तसं ओव्हन आतमधून पण क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं. आपण जे काही बनवतो त्याने आतमध्ये ओव्हन असं तेलकट चिकट झालेलं असतं. तुम्ही बघू शकता असे तेलकट डाग झाले आहे. ही ग्लासवाली प्लेट तर इझिली रिमूव्ह होते, तर आपण ती घासून क्लीन करून पुन्हा लावू शकतो. बट ओव्हन जे आहे तुम्ही बघू शकता कसे डाग वगैरे पडलेले असतात तेलाचे आणि ते पटकन साफ होत नाही. घासू तर आपण शकत नाही कारण ते इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहेत. बट मग हे इझिली क्लीन कसं करायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. ही ग्लासवाली प्लेट आत्ता मी ठेवून घेतली आहे. त्यानंतर ओव्हनसाठी यूज होणारं जे बाऊल असतं हे मायक्रोवेव्ह सेफ बाऊल आहे. यात मी पाणी घेतलं आहे आणि एक लिंबू स्क्वीज करून घेत आहे. एक पूर्ण लिंबू मी इथे घेतला आहे. पहिले हाफ कट करून तो स्क्वीज करून घेत आहे. त्यानंतर उरलेला हाफ कट करून तो पण स्क्वीज करून लिंबूच्या सालासकट ते मी त्यात टाकून घेणार आहे. लिंबाचा पूर्ण रस काढून घ्यायचा आणि मग ते साल पण त्यातच टाकायचं आणि तुम्ही बघू शकता मी ते पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. नंतर ते बाऊल मी तसंच ओव्हनमध्ये ठेवलं आणि तुम्ही बघू शकता बाऊलमध्ये बऱ्यापैकी मी पाणी घेतलं. दोनही लिंबाची सालासकट ते टाकून दिलं त्यात आणि 3.5 मिनिटासाठी मी ॲक्च्युली हे चालू केलं होतं. बट नंतर मला वाटलं की नाही, अजून थोडा वेळ ठेवायचं, म्हणून मी अजून 5 मिनटं ठेवलेलं आणि त्याची ती पूर्ण वाफ तयार होते. लिंबाचा रस त्यात असतो त्यामुळे ती पूर्ण वाफ तयार होते. तुम्ही इथे बघू शकता मी आता बाऊल काढून घेतला आहे आणि त्याची वाफ तयार होते. तर ओव्हन आतून बऱ्यापैकी ओलसर होतं आणि ही प्लेट काढून घ्यायची आणि ओलसर झालेलं असलं की त्याच ओलसरपणामध्ये त्याची वाफ झालेली असते. तर त्यानेच एका सुती कापडाने छान असं स्वच्छ सुती कापड घ्यायचं आणि त्याने छान असं ते क्लीन करून घ्यायचं.
फार अशी स्टीम ओव्हनमध्ये नाही जमा झाली असं जर वाटलं तर कापड जे आहे ज्याने आपण पुसत आहे ते थोडंफार ओलं करून घ्यायचं आणि मग ओव्हन स्वच्छ असं पुसून घ्यायचं. तुम्ही बघू शकता पूर्ण तेलकटपणा जो आहे ओव्हनला तो ह्या कापडाला लागून आलेला आहे आणि ओव्हन मस्त असा स्वच्छ झालेला आहे. तुम्ही फरक बघू शकता, पहिले ओव्हन कसा दिसत होता आणि आता अगदीच क्लीन दिसत आहे. तर अशा पद्धतीने थोडे दिवस झाले की ओव्हन पण आतमधून क्लीन करून घ्यायचा असतो. आणि ही रिंग जी आहे प्लेटच्या खालची ती पण मी स्वच्छ धुवून घेतली. प्लेट पण मी स्वच्छ घासून पुसून ठेवली होती आणि हे क्लीन करून झालं की बघा तुम्हाला ओव्हनमध्ये फरक दिसत असेल, अगदी क्लीन दिसत आहे. तर अशा प्रकारे मी ओव्हन मेंटेन करत असते. आणि बाहेरून तर आपण पुसतच असतो, पण आतमधून पण क्लीन ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यानंतर हे आहे लिंट रोलर, जे कपड्यांवर आपण जे बबल्स येतात, मुंदके येतात म्हणतो त्यासाठी यूज केलं जातं. बट मी हे लिंट रोलर लॅम्प जो आहे माझ्याकडे त्याचा लॅम्प शेड क्लीन करण्यासाठी यूज करते. ते जरा म्हणजे लॅम्प शेडचं फॅब्रिक किंवा काय मटेरियल असतं ते जरा डिफरंट असतं. मला ते ओल्या कापडाने पुसायला नको वाटतं, माहीत नाही काय पुसतात बरेच जण, मला नाही आवडत ते ओल्या कापडाने बाहेरनं पुसायला. तर मी त्यासाठी हा लिंट रोलर यूज करते. बाकी खालचा पोर्शन वगैरे ते मी कापडाने पुसते आणि लिंट रोलरने हे लॅम्पशेड मी क्लीन करत असते. तुम्ही बघू शकता कशी पूर्ण त्याला ही धूळ लागून आलेली आहे आणि इझी वाटतं मला हे क्लीन करणं पण, आणि धूळ पण पूर्ण त्याला लागून येत असते आणि लॅम्पशेड पण एकदम स्वच्छ होते. सो क्लीन करून झालं की हा एक पेपर असा काढून टाकायचा आणि दॅट्स इट, होऊन जातं पटकन. आणि तो पेपर काढला की पुढचा रोल आपण यूज करायला फ्री होऊन जातो. तर अशा पद्धतीने मी ही लॅम्पशेड क्लीन करत असते. आणि बघू शकता पुढचा रोल एकदम क्लीन आपल्याला आता रेडी टू यूज झाला आहे. आणि त्याच पद्धतीने मी ही जी नेट असते आपल्याला स्लायडिंग विंडोला जी एक नेट दिलेली असते ती पण मी ह्या लिंट रोलरनेच क्लीन करते. असं जर आपण ह्या नेटवरून झाडू फिरवला किंवा कापड फिरवलं क्लीन करण्यासाठी तर पूर्ण धूळ ती अंगावर येते आणि त्याने बाकी पण घरात खूप धूळ होऊन जाते आणि सर्दीचा पण त्रास होतो किंवा ती धूळ पण पूर्ण अंगावर येते. तर मला ते नाही आवडत. सो मी हे लिंट रोलरच त्याच्यावर आतून बाहेरून पहिले फिरवून घेते. तुम्ही बघू शकता किती सारी धूळ त्या लिंट रोलरला लागून आलेली आहे. आणि हा एक रोल काढून घ्यायचा, खूपच खराब झाला तर पुन्हा एकदा फिरवायचं, दुसरा पण पेपर काढून घ्यायचा. असं आपल्याला जेव्हा वाटेल का खूपच खराब होत आहे तर तेवढा पोर्शन क्लीन करून झाल्यानंतर तो पेपर काढून घेऊन पुन्हा तो लिंट रोलर आपण यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने मी हे सगळं दोन्ही पण बाजूने आतून बाहेरून ती नेट क्लीन करून घेते. आणि नंतर झालं की ह्या लिंट रोलरला बाहेरून रॅपिंग पेपर आलेला असतो, तो मी प्रत्येक वेळी झालं क्लीन की तोच पेपर त्याला लावून पुन्हा तो ड्रॉअरमध्ये हा रोलर ठेवून देत असते. कारण तो पेपर जर त्याला लावला नाही तर लिंट रोलरचा जो पेपर असतो तो चिकट असतो, तो वेस्ट जाणार, खराब होणार. सो मी हा रॅपिंग पेपर नेहमी ठेवत असते सांभाळून आणि अशा प्रकारे मी यूज करून झाला की पुन्हा त्याला गुंडाळून आणि ठेवून देत असते. तर तुम्ही बघू शकता आता मी हे पूर्ण असं नखाने बोटाने करून बघत आहे तर धूळ तर उडत नाही आहे. आणि आता आपण ओल्या कापडाने वगैरे जसं नेहमी मी करते तसं तुम्हाला सांगते. हे एकदा धुळीचं मी काढून घेतलं की एकदा पुन्हा ओल्या कापडाने ती नेट क्लीन करून घेत असते. तर अशा प्रकारे मी ही नेट क्लीन करून घेत असते प्रत्येक वेळी. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच ओव्हरहेड कॅबिनेट किचनमध्ये करून घेतले, बट मी लॉफ्ट नाही केला. वरचा पोर्शन माझा ओपन आहे, बट त्याच्यावर धूळ वगैरे साचू शकते जे कॅबिनेट्स आहेत त्यावर, आणि तितकं फ्रिक्वेंटली आपण ते पुसायला नाही जात. म्हणून आम्ही इथे हे असे न्यूजपेपर पेपर टेपने चिटकवून घेतले आहे की जेणेकरून हे तितकं आपल्याकडनं साफ नाही करणं झालं तर नुसतं पेपर जरी चेंज केला तरी होऊन जाऊ शकतं. सो तुम्ही पण हे ट्रिक यूज करू शकता. आणि ही माझी काउंटरटॉपवरची म्हणजे किचनवरच्या ओट्याची रॅक आहे ज्यावर मी चहा साखरेचे डबे वगैरे हे ठेवते. ही आजकाल सगळ्यांकडेच असते, बट मी ही जी घेतली आहे ही MDFची आहे म्हणजे वुडनची आहे. तर मी ही घासू धुवू शकत नाही, तर त्यात मी हे असे ट्रान्सपरंट जे पेपर आहेत ते कट करून त्या शेपमध्ये त्या साईजमध्ये ते कट करून ते ठेवून घेतले आहे.
ते ट्रान्सपरंट असल्यामुळे ते दिसूनही येणार नाही आणि रॅक पण अगदी मेंटेन राहील, कारण आपण त्याच्यावर तेलाचे तुपाचे भांडे हे पण ठेवणार असतो, तर त्याने ती खराब होऊ नये म्हणून मी ही ट्रिक यूज केली आहे. आणि आजकाल भरपूर फॅन्सी येतात, त्यात MDFच्या पण असतात. मी ही MDFची घेतली आहे, ही आपण धुवू नाही शकत म्हणून मी ही ट्रिक यूज केली आहे. स्टीलची वगैरे असेल तर तुम्ही ती घासू शकता, बट ही नाही घासू शकत, सो तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता. आणि तुम्ही बघू शकता आता हे मी सगळं अरेंज करून घेत आहे. आणि ट्रान्सपरंट असल्याचा फायदा हा की ते कळूनही येत नाही आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा तो पेपर काढायचा, दुसरा टाकून घ्यायचा आणि मेंटेन करायला अगदी इझी होऊन जातं जर अशा प्रकारची आपण जर रॅक घेतली तर. तुम्ही पण अशी रॅक वगैरे यूज करत असाल किंवा घेणार असाल तर ही ट्रिक नक्की यूज करा, तुम्हाला अगदी युजफुल ठरेल. आणि बघू शकता मी इथे मस्त असं हे सगळं माझे ज्या डेली यूजच्या गोष्टी आहेत, ज्या मला खूप फ्रिक्वेंटली लागतात, त्या मी छान अशा इथे अरेंज करून घेतलेल्या आहेत. या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ज्या आपण यूज करून आपलं घर अगदी स्वच्छ आणि मेंटेन ठेवू शकतो. आणि त्यानंतर किचनमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारी गोष्ट म्हणजे हा मसाल्याचा डब्बा, जो आपण खूप यूज करतो आणि तो हलवला जातो, काढताना हलला जातो, तर त्यात आत भरलेले जे मसाले असतात ते असे खाली सांडले जातात, जसं तुम्ही बघितलं. आणि आपण जेव्हा धुवायला घेतो हा डब्बा त्यावेळी ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. यात पण मी तोच ट्रान्सपरंट पेपर ठेवून घेतलेला आहे. एकदा आपण घासून घेतला की असा हा त्या शेपमधला साईजमधला हा पेपर कट करून घ्यायचा, खाली हा ठेवून घ्यायचा. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे जसं मी मगाशी म्हणाले तसं तो दिसून पण येत नाही. आणि असा पेपर ठेवून घेतला की ह्यात मग हे सगळे आपले जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, जे पण काही मसाले तुम्ही यूज करतात ते असे मस्त अरेंज करून घ्यायचे, जे मी आत्ता करून घेत आहे. आणि इझी टू मेंटेन होऊन जातं हे पण, कारण मसाल्याचा डबा फार असा घासला नाही जात. सो ही ट्रिक तुम्ही पण यूज करू शकता. आणि नॉट नेसेसरी एका वेळी एकच हा पेपर कट करून घ्यायचा. तुम्ही एका वेळी कट करायला घेतला की ॲट अ टाईम 4, 5, 6 जेवढे कट होऊ शकतात तेवढे कट करून ठेवायचे, म्हणजे प्रत्येक वेळी ते पण काम पडणार नाही. जेव्हा आपण हा पेपर कट करायला घेणार तेव्हाच 5 ते 6 पेपर कट्स करून ठेवायचे, म्हणजे प्रत्येक वेळी ते पण काम पडणार नाही आणि इझिली पेपर पण चेंज केला जाईल. आणि पुढचं आहे हे स्पून. आपल्याकडे भरपूर व्हरायटीवाले स्पून असतात, म्हणजे माझ्याकडे तरी आहेत. हे प्लास्टिकचे आहेत, काही फोर्क असतात, हे माझे कॉपरचे आहेत जे मी यूज करते. माझ्याकडे काही कॉपर प्लेट्स, ताटा आहेत त्यासाठी. सो हे आहेत. आणि काही आहेत जे मी गेस्ट वगैरे आले तर तेव्हा यूज करते. ह्याला असं खाली थोडं डिझाईन वगैरे आहे गोल्डनमध्ये, सो मी हे डेली नाही यूज करत. हे कुणी गेस्ट आले, स्नॅक्स, ब्रेकफास्ट असं केलं की त्यावेळी हे यूज करते. आणि फ्रूट फोर्क आहे. असे हे भरपूर व्हरायटी ऑफ स्पून आपल्याकडे असतात, बट ते सगळे जर एकत्र तसेच ठेवले तर प्रत्येक वेळी शोधणं, सापडणं हे टफ होऊन बसतं. वेळच्या वेळी तो स्पून आपल्याला मिळणार नाही, जसं की हा डेझर्ट स्पून पण माझ्याकडे आहे. आणि म्हणून हे सापडायला सोपं जावं म्हणून मी प्रत्येक ह्याला असं रबर वगैरे लावून, अरेंज करून रबर लावून ठेवलेलं आहे. हा सूपचा स्पून आहे, जे 2च आहे आणि ते एकात एक स्टॅक होऊन जातं, सो मी त्याला रबर नाही लावलं आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक जे व्हरायटी ऑफ स्पून आहे त्याला रबर लावून असं ट्रॉलीमध्ये अरेंज करून ठेवलं तर जेव्हा आपल्याला जो कोणता स्पून पाहिजे आहे तो लगेच मिळून जातो. फार शोधाशोध अशी करायला लागत नाही आणि छान अरेंज पण राहून जातात ट्रॉलीमध्ये. सो अशा प्रकारे मी हे स्पून पण अरेंज करत असते. तुमच्याकडे पण भरपूर स्पून असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच यूज करून बघा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.